हा मशरूम दिसतोय सर्वांना, ठीक आहे। ह्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो, कॅप म्हणतो, काय म्हणतो, कॅप म्हणतो। हा त्याचा काय आहे, स्टेम आहे, ठीक आहे। आणि हे दिसत आहेत तुम्हाला, हे स्ट्रक्चर काय आहे, गिल्स आहे, जे आपण ड्रॉ सुद्धा केलेलं आहेत। काही मशरूम पॉइझनस असतात, काही मशरूम नॉन पॉइझनस असतात। जे नॉन पॉइझनस असतात त्याला आपण इडेबल मशरूम सुद्धा म्हणतो, ते आपण खाऊ शकतो, ठीक आहे। काय काय मिळतं मग मशरूम पासून आपल्याला, प्रोटीन्स, मिनरल्स अँड व्हायटमिन्स, ठीक आहे। ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगले असतात। आज आपण इथे मशरूमची रिप्रोडक्शन बघणार आहोत। मग हा प्लांट नाहीये, हा फोटोसिंथेसिस करत नाही, याला पानं येत नाहीत, फुलं येत नाहीत आणि फळंही येत नाहीत, मग सीड कुठून येणार, प्रश्न आहे की नाही। आणि सीड आल्याशिवाय मॅडम रिप्रोडक्शन होत नाही। मग ह्याचं रिप्रोडक्शन कसं होत असेल तर ते आता आपण पुढे पाहणार आहोत। तर रिप्रोडक्शन इन मशरूम, ठीक आहे। तर खास करून हे जे गिल्स दिसत आहेत सर्वांना, दिसत आहेत, या गिल्स मधून काय बाहेर पडतायत, स्पोर्स बाहेर पडतायत। ह्या गिल्स मधून, कुठून, गिल्स मधून काय निघतात, स्पोर्स निघतात, काय निघतात, स्पोर्स निघतात। आणि हे एका थ्रेड लाईक धाग्यामध्ये येतो, त्याला आपण म्हणतो मायसिलियम, काय म्हणतो, मायसिलियम। इथून दुसरा कोणता होतो, एक स्मॉल मशरूम तयार होतो, ठीक आहे। बिग मशरूम तयार झाला की मग पुन्हा काय होतो, पुन्हा न्यू स्पोर तयार होतात। त्यामध्ये कसे होतात, न्यू स्पोर तयार होतात, न्यू स्पोर तयार होतात। कशासाठी, पुन्हा रिप्रोडक्शन करण्यासाठी, बरोबर आहे। म्हणून मशरूमचं रिप्रोडक्शन कसं होतं तर स्पोर फॉर्मेशन थ्रू होतं। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, तर सगळ्यात मोठा मशरूम कुठे आहे, एनीवन गेस, कुठे सापडतो, अमेरिकामध्ये आहे। तो कितीतर किलोमीटर अंतरावर वाढलेला आहे, ठीक आहे। त्याचं नाव काय आहे, हनी मशरूम। म्हणजेच काय, तुम्ही लिहून घेऊ शकता, हा पॉइंट लॉक करून घेऊ शकता। हे कसं आहे, बिगेस्ट आहे, कसं आहे, बिगेस्ट मशरूम आहे। क्लिअर आहे सगळ्यांना, व्हेरी गुड। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकतात, विचारू शकतात।